ओके वेलकम बैक टू अवर चॅनल अगेन. लेट्स गो. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. सो आता आम्ही आलो सानपाडा स्टेशनच्या बाहेर अल्ट्रोज घेऊन. आधी आमचा प्लॅन होता की पनवेल टू सानपाडा स्टेशन रेल्वे स्टेशनने यावं रेल्वेने, बट नंतर विचारला जाऊ दे कोण येतो ट्रेननी. टेम्परेचर खूप गरम होता तर विचार केला की एवढा गरम टेम्परेचरमध्ये इच्छा नाही होणार ट्रेननी इथे यायची. सो कार काढली, पाम बीच रोडनी इथे आलो. टाइम लॅप्स बघितला असाल किंवा बघत असाल तर आता आम्ही इथे आलो सानपाड्याला सोया चाप, सो कॉल्ड नवी मुंबईचा फेमस सोया चाप खायला मिस्टर प्राजीकडे. सो आता चाललो तिथे. जस्ट त्यांचं रिन्युएशन पण झालंय, जागा बसायला वगैरे चांगली लोकेशन त्यांनी बनवली आहे, स्वतःचं रिडेव्हलप केलंय शॉप जो होता तो. तिथे जाऊन आता खाणार आहे. तर आता नैराश्यवाडी झालेली आहे आमची, कारण की सानपाडा स्टेशनवरून मिस्टर प्राजी शिफ्ट झालेला आहे. जुईनगर लोकेशन दाखवतोय, तर परत कार काढतोय आणि जुईनगर स्टेशनला जाऊन बघतोय की काय विषय त्याचा. जरा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल बाईला, तर बघूया. भाई कौन सा डिश है? शेजवान. अच्छा, कब से कर रहे हो आप ये? 6 साल. ओके, क्या क्या मिलता है अपने इधर? ओके, सोया चाप, पनीर, मशरूम और अलग अलग फ्लेवर है. मोमोज भी मिलते हैं. सँडविचवाला आहे कॉर्नरला, आपण मॉडर्न स्वीटच्या इथे जातो तिकडे. तर हा तो दिसलाय, त्याला बघितलंय, मी मागे बसलेलो. सर भाई तुझं काय सगळं दादागिरी करतोयस? माझ्याबद्दल गोष्ट चालू आहे. सो कंटेक्स्ट असा आहे या स्टोरी मागचा की माझं ॲक्सेंट तसा आहे, मी रूड नाही बोलत, मी असा स्माइलिंग फेसमध्ये त्या आवाजात बोलतो. तर जो माझा फेस बघतो त्याला समजतं की अरे हसत बोलतोय. पण आता जो फेस न बघता मागून कोणतरी असं ऐकतोय फक्त त्याला वाटतं रूड बोलतोय. रूड नाही बोलत, अरे मी खूप प्रेमाने बोलतो. ओमकारला माहिती किती प्रेमाने बोलतो. राधे भैया काय राहते भैया नाही, मी खूप प्रेमाने बोलतो लोकांशी. लोकांना चुकीचा मिसअंडरस्टँडिंग होते यार. लाईफमध्ये मिसअंडरस्टँडिंग नसला पाहिजे, चिल राहायला पाहिजे. काय पडतं? मध मध बघा. आधी ती माझ्या साईडने आधी बोलते, मी बोलल्यावर मध मध पडतं. तो चलिए शुरू करते हैं. ओके, सो वेलकम बॅक टू डे 2. आता आपण आलो आहे पनवेलच्या सो कॉल्ड लेकवर. इथे मागे एक कारण आहे हा कॉर्सेरचा. सर्व नॉर्मल आहे पनवेलमध्ये, सो ठीक आहे, आपण पब्लिक प्लेसवर काय बोलू नाही शकत. तर कॉर्सेरचा वॉइड RGB इलाइट USB हेडफोन्स, गेमिंग हेडफोन्स किंवा एडिटिंगसाठी प्रोफेशनल हेडफोन्स ऑर्डर केले, तिथे आज आलेले आहेत. घेतले, घरी अनबॉक्स करण्याची इच्छा नव्हती, तर आता लेकवर आलो आहे 2 मित्रांसोबत. तर इथे अनबॉक्सिंग होईल फटाफट आणि बघूया कसे वर्क करतात ते. ओके, तर आता आपण अनबॉक्सिंग करणार आहोत कॉर्सेलचे वॉइड RGB इलाइट USB. याची पॅकिंग अमेझॉनकडून काही नव्हती आणि एवढंच अनबॉक्सिंग करूया, बघूया काय आतमध्ये विषय. थँक्यू फॉर जॉईनिंग युअर एफर्ट. हे बघ काय चिंदी लोक आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व बनवून टाकलंय. मी एक्सपेक्ट पॅकिंग खूप चांगली गेली ती, हे बिलाची एक पॅकिंग ह्याच्यात गेली भाई लोकांनी. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. दाखव बरोबर. हे अनपेड प्रमोशन आहे कॉर्सेरवाल्यांसाठी. जर बघत असताल तर महाराष्ट्रात मराठी कंटेंट क्रिएटर पण आहेत, थोडी इज्जत द्या. स्पॉन्सरशिप दिली तर स्पॉन्सरशिप पण द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. दिसतंय का तुम्हाला? पुढे येऊ कमी थोडा
एवढाच बॉक्समध्ये. ओ या लेट्स गो. आई ये पदार ये. ओ माय गॉड. ए वायर. ओ बाहेर तुला ते सगळेच काढेल. एक मिनिट. फर्स्ट टाइम येणार प्रोफेशनल नाही आपण. आतमध्ये काय काय आहे नेहमीप्रमाणे वॉरंटी गाईड, सेफ्टी इन्फॉर्मेशन आणि हे काहीतरी आहे. नंतर बघू काय आहे ते. हाऊ टू यूज मॅन्युअल. हे मॅजिक बॉल दिलेत पाण्यात टाकून घरी फिश टाइम टाकू शकतो आपण हे. सो हे खूप क्रिएटिव्हिटी कॉर्सर करून थँक्स. आणि हे माईकला कव्हर दिलाय. खूप कलेक्टिव्ह एफर्ट्स टाकलेत कॉर्सेरनी. ननी? お前はもう死んでいる。ओ या. तर घाल ना. बिल्ड क्वालिटी खूप हेवी आहे. एकदम असं जडजड आहे. असं नाजूक वाटत नाही मला. एक माईकचा बटन आहे. अच्छा तो बटन आहे का? हा माईकचा बटन दाबला डायरेक्ट माईक ऑफ. इथे गेला माईक ऑन. खाली आणि हे कसं माहिती का, हे ना स्क्रोल नाही होत. हे मागे गेला जागेवर होतं, पुढे गेला जागेवर होतं. सो असं करत 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 ते मागे नाही यायचं आवाज कमी जास्तसाठी. आणि या साईडला काय नाही आहे. वायर पण रॉ आहे. USB कनेक्शन आहे. आणि हे खूप सॉफ्ट फोमिंग आहे. माईक काय नाही. फ्लाईट 223 रिपोर्टिंग. तर सुंदर आहेत एकदम, दिसायला भारी आहेत. क्वालिटी बघ. क्वालिटी जवळून दाखव. हे पकड ना. प्रीमियम आहे रे. प्लास्टिक तो प्रीमियम. USB पॉवर्ड चांगलं आहे. काय कटकटच होणार नाही आता. प्लग अँड प्ले. आणि त्यांचं सॉफ्टवेअर पण आहे ना, मग काय प्रॉब्लेमच नाही. तर अशा प्रकारे झालेली आहे आपल्या कॉर्सेरच्या हेडफोनची अनबॉक्सिंग. बच्ची के दिल में हेडफोन्स. आज रात्री स्ट्रीमिंग करणारे काल रात्री पण केली, बट 7 महिन्यानंतर स्ट्रीमिंग केल्यामुळे काहीतरी ॲप प्रॉब्लेममुळे क्वालिटी माईक आणि व्हिडिओ कॅप्चर म्हणजे फेस करता आला नाही. तर मग ते मी आज सर्व फिक्स करणारे घरी जाऊन. आणि आज रात्रीची स्ट्रीम मी कशी सेट करतो ते पण दाखवायला ट्राय करेन ब्लॉगमध्ये. आणि असंच ब्लॉग्स आणि लाईव्ह सर्वांना इक्वल सपोर्ट देत राहा. धन्यवाद. ओके सो वेलकम टू डे 3. आता आपण चलो आहोत गाडेश्वर डॅमला. यस. सो आता आपल्या 2-3 मित्रांना घेऊन आपण चलो गाडेश्वर डॅमला. तिथे मस्त आता पाण्याचा प्रवास सुरू झाला असेल. सिनरी पण मस्त असेल. तर आता तिथे जाऊन आता मस्त फोटोज आणि व्हिडिओज काढूया आणि तिथला निसर्गाचा आस्वाद घेऊया. सो बघूया कसं होतंय. अँड डे 1 डे 2चा लॉग मी कंबाईन यासाठीच केलं की थोडासा ट्राय अँड बेसिसवर सर्व चेक करत होतो की कसं वाटतंय 2-3 दिवसाचे लॉग एकत्र करणं. डे 1 डे 2ला आम्ही कंटेंट पूर्ण मॅक्सिमम लेंदी शूट नव्हता केलं, तर म्हणून बोलू असं ट्राय करूया की ती 2-3 दिवसाचा कंटेंट एकत्र टाकून लॉग्स कसे जात आहेत. सो होप तुम्ही एन्जॉय करत असाल हा लॉग आणि सपोर्ट करा असंच. असं नाही की दरवेळी असेच लॉग टाकेन, बट ट्राय करेन की असं वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करायला. सो यस, कीप सपोर्टिंग अँड एन्जॉय द जर्नी. ओके, तर आता गाडेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत आम्ही. इथे आमचे 2 लाजाळू प्रिय बंधू आहेत आणि हा मंदिर आहे मस्त छानसा. मागे एक व्ह्यू पॉईंट आहे, बघूया इथे दिसतंय का आता. तर आता इथे लिहिल्याप्रमाणे नदी काठाच्या खडकावरील शिवलिंगाकडे. तर आता देवळात दर्शन तर झालंय, पण इथे हा व्ह्यू बघा, एक नंबर. खाली चालत जायचं आहे आणि इथे कुठे ते शिवलिंग आहे असं बाहेर म्हणलं आहे राईटला. हो नाईस. हे बघा. तर आता इथून आपण आता असं आलो आहे. इथे हे बघा, प्रॉपर शिवलिंग आहे आणि एकदम असं दगडावर आहे, काय असं कोरी वगैरे नाही आहे. फॉर्म झालेला शिवलिंग आहे, स्वतःहून प्रकट झालेला शिवलिंग आहे, कोरलेला नाही आहे. सुपर. आणि त्या बाजूला नदी, त्याला इतकं पाणी नाही आलं अजून. फोटोग्राफी सुरू आहे. क्रिएटिव्हिटी ॲट इट्स बेस्ट ऑफ स्वराज संजय निकम. डेकोरेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट घेतले जातील आणि कोणाकडे बोलणी वगैरे असेल टाकायची असेल तर हा चेहरा आहे सुंदरसा.
एकदम तमिळ पिक्चरमधला हिरोसारखा चेहरा आहे स्वराज संजय निकमचा. तर आता गाडेश्वरवर आलेलो आहोत, पण असा प्रकार झालेला आहे की पाऊस तर आहे बट इतका नाही की गाडेश्वरच्या धरणाला वाहतं पाणी नाही आहे. तर काय काय भारी व्ह्यूज आहेत बट पाण्यात उतरता येईल असं काहीच सीन नाही भेटलं आम्हाला. तर जितके शॉट्स टाकता येईल तेवढे टाकलेत. सो कीप एन्जॉईंग. इथे एक मस्त व्ह्यू स्पॉट सापडला आपल्याला. तर आता इथे आपण एक मोबाईलची झूम टेस्ट करून बघूया आणि तुम्ही कमेंटमध्ये गेस करा की एवढा भारी झूम कुठल्या मोबाईलचा असू शकतो. हा आहे 3x, हा आहे 5x, आता हा आहे 10x. ह्या पलीकडे पण जाऊ शकतो आपण. ओ या 20. आता बॅक टू बेसिक्स 0.6 1. कमेंटमध्ये सांगा कुठला मोबाईल असू शकतो.